सकाळ झाली. तुझे बाबा सकाळपासूनच कसल्या तरी विचारात हरवलेले होते. एक दोन वेळा मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न देखील केला, पण त्यांनी उत्तर दिलं नाही. मला टेन्शन आलेलं. मी काहीच न बोलता महाराजांच्या त्या जागेवर गेले होते, पण आज महाराज शहरात नव्हते असं तिथून समजलं आणि मी परत घरी आले आणि मला पाहताच त्यांचं मौन व्रत त्यांनी तोडलं आणि मला पाहताच हे माझ्याशी बोलू लागले. आता एकच मार्ग आहे. रात्रीच्या अंधारात मी त्या तरुणाच्या बंगल्यात शिरणार. आपण तो बंगला त्या दिवशी पाहिला आहे. बंगल्याच्या मागच्या बाजूने बंगल्यात शिरायचा मार्ग आहे. बंगल्याच्या मागच्या दरवाजातून ते जे काही होतं ते मला आत घेऊन गेलं होतं. मला वाटतं त्याने मला तोच मार्ग दाखवला होता जिथून मी आत जाऊ शकतो. आजच रात्री मी हे करणार आहे. माझं ऐका, असं काही करू नका. अहो, तुम्ही पकडले गेला तर काय होईल? तुम्ही एक विसरताय. तुम्ही आता तरुण नाही आहात. 60च्या वर वय आहे तुमचं. नसतं धाडस करायला जाऊ नका. काहीतरी दुसरा मार्ग शोधू आपण. उगाच घाई करू नका असं माझं म्हणणं आहे. मी खूप समजावायचा प्रयत्न केला, पण ते ऐकायला तयार नव्हते आणि अशाच आमच्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. अनु, प्लीज मला अडवू नकोस. मी वचन दिले आणि ते मला पूर्ण करावंच लागेल. तुला नाही माहिती माझ्या बाबतीत काय काय घडले आज. तुला मी सांगू शकत नाही. त्यांच्या बोलण्यात एक विचित्र असं गांभीर्य आलं होतं. असं काय झालं तुमच्या बाबतीत? तुम्हाला कोणताही शारीरिक त्रास होत नाहीये ना? मग झालं तर तुम्ही घाई करू नका. मी त्यांच्या बोलण्याला उत्तर दिलं, तू तशी ऐकणार नाहीस. मला आता तुला सांगावंच लागेल. आणि अशातच त्यांनी अंगावरचा टी-शर्ट काढला आणि माझ्या दिशेला त्यांनी स्वतःची पाठ दाखवली. त्यांच्या पाठीवर कसल्या तरी मारहाणीचे निशाण दिसत होते. जणू काही एखाद्या चाबुकाचे कोडे त्यांना मारण्यात आले असावेत असं वाटत होतं. बापरे, अहो हे काय? हे कसले बरं आहे तुमच्या पाठीवर? काय झालंय नक्की? माहीत नाही कधी झालं, पण मगाशी अचानक पाठीतून कसली तरी वेदनेची सल उठली. तू बाहेर गेली होतीस. बाथरूममध्ये जाऊन मी आरशात बघितलं तर माझ्या पाठीवर हे लाल व्रण आपोआप उमटले होते. हे कधी झालं, कसं झालं, काहीच लक्षात नाही. अचानक वेदना जाणवू लागली. हे काम नाही झालं तर याची शिक्षा खूप भयानक आहे याचा अंदाज मला आता यायला लागलाय. काय करावं ते कळत नाही. आता धाडस केल्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही, ते म्हणाले. घरातला तो दुर्गंध जरा अजून वाढल्यासारखा वाटत होता. घरात नकारात्मकता जरा जास्तच पसरलेली दिसत होती. त्यांना थांबवणं जास्त धोक्याचं होतं, कारण त्या अशुभ शक्तीला तुझ्या बाबांनी जो संकल्प सोडला होता त्यात कोणताही विलंब करत जास्त धोक्याचं होतं हे लक्षात आलं होतं. मला परत तेच सांगायचंय तुम्हाला. परत एकदा विचार करा. आता कसलाही विचार करून काही उपयोग नाही. मी जर उशीर केला तर काय होऊ शकतं हे तू पाहिलंस. नुसतं बसून राहून आणि विचार करण्यात आता काही अर्थ नाही. काहीतरी पाऊल उचलावंच लागेल. तुझे बाबा म्हणाले. रात्री 10 वाजता ते त्यांची स्कूटर घेऊन निघाले. मी म्हणत होते की मी देखील तुमच्या बरोबर येते, पण ते ऐकायला तयार नव्हते. अखेर माझाही नाईलाज झाला. स्कूटर घेऊन ते तिथून निघून गेले. काय होतंय कोणास ठाऊक. जोवर ते परत येणार नव्हते तोवर मलाही चैन पडणार नव्हतं. मी हॉलमध्येच बसून राहिले. 1 तास झाला, 2 तास झाले. अखेर म्हणता म्हणता रात्रीचे 1:30 वाजले आणि त्यांच्या स्कूटरचा आवाज ऐकू आला. माझा जीव भांड्यात पडला. कमीत कमी ते सुखरूप घरी तरी आले आहेत, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मी पटकन दार उघडलं. ते घामाने ओले चिंब झालेले कपडे जागोजागी फाटले होते आणि त्यांना कदाचित मारहाण झाली होती हे त्यांच्या अवस्थेकडे बघून कळत होतं. चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या. स्कूटर गेटच्या बाहेरच लावत लंगडत ते गेटमधून आत आले. ते खूप घाबरलेले दिसत होते. नक्की तिथं काय झालं होतं कोणास ठाऊक.
पण त्यांच्या हातात काहीच नव्हतं. म्हणजे नक्कीच मला जी शंका होती तेच झालं. ते अपयशी ठरले होते. पण जवळ त्यांच्या तोंडून ऐकत नाही तोवर मला काहीच कळणार नव्हतं. ते घरात आले. मी पटकन दार बंद करून घेतलं. सोफ्यावर बसत त्यांनी दीर्घ श्वास घेतला. त्यांना चांगला दम लागला होता. नक्की तिथे काय घडलं होतं कोणास ठाऊक. मी त्यांना पाणी आणून दिलं. पाणी पिल्यावरही 10 मिनिटात ते नुसते शांतपणे बसूनच राहिले. मी त्यांना प्रश्न विचारत होते पण ते कोणतेच उत्तर देत नव्हते. मग मी काहीच नाही विचारलं. मी तशीच त्यांच्यासोबत शांतपणे बसून राहिले, त्यांच्या बोलण्याची वाट बघत. काय हो, नक्की काय घडलं तिथे? काही सांगणार आहात का मला? तुमची अवस्था कशी झाली? मी विचारलं. प्लॅन फेल झाला. मी स्कूटर घेऊन त्या बंगल्याच्या मागच्या बाजूला थांबलो होतो. थोड्या वेळाने मला बंगल्याचे सगळे दिवे बंद झाल्याचं दिसलं. स्कूटर तिथं लावणं थोडं धोक्याचं होतं, म्हणून मी त्या बंगल्यापासून बाजूलाच असलेल्या एका दुसऱ्या बंगल्याच्या इथे झाडाच्या आडोशाला स्कूटर लावून तिथून चालत त्या बंगल्याच्या मागच्या बाजूने बंगल्याच्या आवारात प्रवेश केला. आतापर्यंत सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. बंगल्याच्या मागचं दार माझ्या नशिबाने उघडं होतं. मी आत गेलो. इतकंच काय, मी त्या मुलाच्या खोलीपर्यंत देखील पोहोचलो होतो. त्याच्या खोलीत पोहोचून त्याच्या टेबलवरच ठेवलेला त्याचा एक शर्ट मी उचलला आणि तितक्यात अंधारात माझा तोल गेला आणि मी खाली पडलो. माझा धक्का लागून त्या टेबलवर ठेवलेला टेबल लॅम्प खाली पडला आणि तिथेच सगळा खेळ फसला. तो पलंगावर झोपलेला त्या आवाजाने जागा झाला. मी कसाबसा तिथून बाहेर पळालो आणि ज्या वाटेने मी आलो होतो त्याच वाटेने परत एकदा मागे पळत सुटलो. या धावपळीत त्याचा तो शर्ट माझ्या हातून नक्की कुठे पडला कोणास ठाऊक. बंगल्याच्या आवारात पोहोचताच अचानक तिथेच फिरणारं त्याचं ते पाळीव कुत्रं अचानक माझ्या समोर आलं. त्या कुत्र्याने माझ्यावर झडप घातली. त्याच्यापासून मी स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत होतो. मी जमिनीवर पडलो आणि ते कुत्रं माझ्या अंगावर होतं. नशीब चांगलं होतं, त्याने मला चावा घेतला नाही, पण त्याची नखं मला बऱ्याच ठिकाणी लागली. तोपर्यंत त्याचे नौकर तिथे आले होते. त्यांनी मला धरून मारहाण करायला सुरुवात केली. ऐनवेळी कोणास ठाऊक माझ्यात काय संचारलं. मारहाण सुरू असताना एका क्षणाला मी जोरात ओरडलो. त्या सगळ्यांना ढकललं आणि त्या बंगल्याच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून बाहेर निघालो. धावत स्कूटरपर्यंत कसाबसा आलोच. स्कूटर स्टार्ट करून तिथून इथपर्यंत मी कसा आलो हे माझं मला माहिती. नशीब माझ्या मागे ते लोक आले नाहीत. ते आले असते तर आतापर्यंत मी जेलमध्ये असतो. तुझे बाबा रडत होते. त्यांचं ते रडणं मला बघवत नव्हतं. त्यांना मारहाण झाली होती या गोष्टीबद्दल त्यांची तक्रार नव्हती, पण त्या मुलाचं वस्त्र त्यांच्या हातात आलं होतं. पण ते तिथून घेऊन येऊ शकले नव्हते. या कामगिरीमधलं एक काम तरी झालं असतं, पण त्यात सपेशल अपयश आलं होतं. आता काय होणार पुढे कोणास ठाऊक. हे कसलं वचन देऊन बसलो मी. हा कसला संकल्प सोडला मी. हा असा संकल्प आहे की आता हा पूर्ण करणं म्हणजे अशक्य झालंय. ते रडत रडत बोलत होते. त्यांना मलमपट्टी करून औषध देऊन कसं तरी मी झोपवलं. मलाही फार उशिरा झोप लागली. सकाळ झाली आणि बाजूला पाहिलं तर तुझे बाबा पलंगावरच होते. त्यांनी अंगावर पांघरून घेतलं होतं. कदाचित काल झालेल्या दुखापतीमुळे आणि औषधामुळे त्यांना झोप लागली असेल, म्हणून मी त्यांना उठवलं नाही. मी उठले आणि बाकी सगळं आवरू लागले. 9 वाजले तरी तुझे बाबा उठले नव्हते. अखेर मी बेडरूममध्ये गेले. त्यांच्या डोक्यावरचं पांघरून मी बाजूला केलं आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघताच माझ्या तोंडातून एक आर्त किंकाळी बाहेर पडली. त्यांच्या डोळ्याच्या बाहुल्या पूर्णपणे पांढऱ्या झाल्या होत्या. डोळे उघडेच होते. श्वास वेगाने सुरू होते. पोट हालत होते. ते तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडत होते. चेहऱ्यावर जागोजागी चित्रविचित्र असे फोड आले होते. पूर्ण चेहरा
त्या छोट्या छोट्या फोडांनी अक्षरशः विद्रूप झाला होता. केसांच्या मध्ये देखील तसेच फोड आले होते. माझे हातपाय गारटले. मी त्यांच्या अंगावरचं पांघरून बाजूला करत त्यांच्या पूर्ण शरीरावर पाहिलं. त्यांच्या शरीरावरचे कपडे अक्षरशः रक्ताने भरल्यासारखे वाटत होते. त्यांच्या पूर्ण शरीरावर, हातावर, पायावर तसेच फोड आलेले होते. शरीराला एक विचित्र असा दुर्गंध येत होता. हा कुठला भयानक प्रकार होता माझं मलाच कळत नव्हतं. त्यांचे कपडे त्यांच्या अंगाला जिथे जिथे टेकलेले होते तो भाग रक्ताच्या लालसर रंगाने भिजलेला दिसत होता. अहो, काय होतंय तुम्हाला? काय झालं हे? मी घाबरत घाबरत त्यांना विचारलं. चुकीला माफी नाही, चूक झाली. हे वचन कधी मी पूर्ण करू शकणारच नव्हतो. चुकीला माफी नाही. आता मला खूप भयानक शिक्षा मिळणार आहे. मला कळत नाहीये नक्की काय होतंय. असं वाटतंय जणू शरीरात कितीतरी किडे शिरलेत आणि ते आतून माझे प्रत्येक अवयव हळूहळू पोखरत आहेत. मला वेदनेने ओरडता देखील येत नाहीये. मी काय करू आणू? तुझ्या बाबांच्या तोंडून हे वाक्य अगदी बारीक आवाजात बाहेर पडलं. काय करावं ते कळत नव्हतं. आता फक्त महाराज होते जे योग्य मार्ग दाखवू शकले असते. मी लगेचच बाहेर गेले. महाराजांना फोन लावला. त्यांच्या त्या सहकारी स्त्रीने फोन उचलला. मी तिला सगळा प्रकार सांगितला. महाराजांना तिने फोन दिला. अनुजाबाई, घाबरू नका. आम्ही पोहोचतो 1 तासात. आम्ही तिथे पोहोचू. तुम्ही कसलीच काळजी करू नका. महाराजांनी फोनवर धीर देणारे 4 शब्द बोलल्यामुळे जरा माझी भीती थोडी कमी झाली. मी परत त्या खोलीत जायची हिंमतच करू शकले नाही. तासभर मी हॉलमध्ये बसून राहिले आणि तासाभरातच महाराज त्यांच्याबरोबर असलेल्या त्या 2 स्त्रियांबरोबर बंगल्याच्या गेटमधून आत येताना दिसले. मनावरचं ओझं थोडंसं कमी झालं. अनुजाबाई, नक्की झालंय काय? महाराजांनी आल्या आल्या विचारलं. मी काहीच बोलू शकले नाही. मी थेट बेडरूमच्या दिशेने आले. बेडरूमचं दार उघडलं आणि महाराजांना आत बघायला सांगितलं. त्यांनी बाहेरूनच तुझ्या बाबांवर नजर टाकली. त्या दोन्ही स्त्रियांना बाहेर थांबायला सांगून महाराज मला घेऊन त्या खोलीत आले आणि त्यांनी दार लावून घेतलं. ते तुझ्या बाबांच्या जवळ गेले. तुझ्या बाबांच्या शरीरावरचे ते फोड अधिकच वाढल्यासारखे वाटत होते. पण हे बघताना महाराजांच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नव्हती हे मला समजलं. काही वेळ ते तसेच तुझ्या बाबांना बघत राहिले. तुझ्या बाबांचा तळहात त्यांनी हातात घेतला आणि डोळे बंद केले. जणू काही ते पुन्हा एकदा ध्यान लावत होते. क्षणभरातच महाराजांचा चेहरा लाल पडला आणि अचानक त्यांना घाम फुटू लागला. काही मिनिटातच त्यांनी पटकन डोळे उघडले आणि तुझ्या बाबांचा हात सोडला. महाराजांनी एकदम डोळे उघडले. त्यांचा चेहरा लाल पडला होता. ते घामाघूम झाले होते. थरथरत त्यांनी इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. अनुजाबाई, ज्याची भीती होती तेच झालं. ती अशुभ शक्ती आता कोणत्याही चुकीला माफी द्यायला तयार नाहीये. काशीनाथरावांनी त्या अशुभ शक्तीला जे वचन दिलं होतं, जो संकल्प त्यांनी सोडला होता, त्या संकल्पावरती अशुभ शक्ती आता अटळ आहे. आता ती जे म्हणेल ते तुम्हा लोकांना करावं लागणार, अन्यथा त्याच्या परिणामांसाठी तयार राहावं लागेल. यात आता एकच मार्ग आहे. एकच मार्ग असा आहे ज्यामुळे काशीनाथरावांचा जीव वाचू शकतो. त्यांना होणारा त्रास इथपर्यंतच थांबू शकतो. हळूहळू कदाचित त्यांना होणारा त्रास देखील कमी होईल. पण ती गोष्ट तुमच्याशी निगडीत आहे, त्यामुळे तुमची संमती त्या गोष्टीसाठी आवश्यक आहे. महाराजांचा आवाज अक्षरशः कपाटीला गेला होता. नक्कीच त्या शक्तीने त्यांच्याशी संवाद साधला असावा आणि त्यांच्यासारखा सिद्ध पुरुष देखील त्या अशुभ शक्तीच्या सावलीने घाबरलेला दिसत होता. कसली संमती? नक्की कोणता मार्ग आहे? मी काहीही करायला तयार आहे. फक्त माझ्या नवऱ्याचा जीव वाचला पाहिजे. यांच्याशिवाय मला दुसरं कोणी नाही. हे माझं सर्वस्व आहेत. मी म्हणाले, आपण बाहेर जाऊन बोलू. असं म्हणून महाराज आणि मी दोघेही खोलीतून बाहेर आलो
खोलीचं दार बंद केलं आणि आम्ही दोघे आता हॉलमध्ये आलो. हॉलमध्ये बसल्यावर त्यांनी पहिल्यांदा तर माझ्याकडे पाणी मागितलं. मी त्यांना पाणी आणून दिलं. पाणी प्यायल्यावर काही क्षण ते जरा मौन राहत शांत बसले आणि त्यानंतर मग ते बोलू लागले. अनुजाबाई, तुम्ही त्यांची अर्धांगिनी आहात. जे काम ते करू शकले नाहीत ते काम जर तुम्ही स्वतःवर घेतलं तर ती शक्ती त्यांचा पिच्छा सोडेल. म्हणजेच त्यांना होणारा त्रास तरी कमी होईल. कदाचित त्यांची अवस्था सुधारेल. पण ही जबाबदारी तुम्हाला तुमच्या अंगावर घ्यावी लागेल. हा एकच मार्ग आहे यातून निघायचा. हा श्रापच इतका विचित्र काहीतरी आहे की नक्की ते आहे का हेच समजत नाहीये. पण त्या शक्तीने मला हाच मार्ग सांगितला. महाराज म्हणाले. म्हणजे मी काय करायचं? मी विचारलं. तुम्हाला आठवत असेल त्यांनी एक संकल्प सोडला होता. तसाच संकल्प तुम्हाला सोडायचा आहे आणि तुम्हाला फक्त त्यासोबत एक वाक्य जोडायचं आहे की माझ्या पतीने हातात घेतलेलं ते कार्य आता मी हाती घेत आहे. माझ्या पतीने स्वीकारलेली वचनपूर्तीची जबाबदारी आता माझ्यावर आहे. त्यामुळे कृपया माझ्या पतीला या श्रापाचा त्रास देऊ नकोस, एवढेच तुम्हाला म्हणायचं आहे. पण तुम्हाला खरंच खात्री आहे का की मी असं केल्याने माझ्या पतीवर आलेली पीडा टळेल? मी महाराजांना प्रश्न केला आणि त्यांनी परत एकदा डोळे मिटले. काही वेळ ते तसेच ध्यानस्थ अवस्थेत शांतपणे बसून होते आणि तितक्यात वर सुरू असलेला पंखा अचानक खडखड आवाज करत बंद पडला. सुरुवातीला मला वाटलं की लाईट गेली, पण लाईट गेलेली नव्हती. मग नक्की पंख्याला काय झालं होतं कोणास ठाऊक. मी पंख्याकडे बघितलं आणि अचानक क्षणभरातच तो पंखा आपोआप जमिनीवर आदळला. आता पंखा लोखंडी हुकला अडकवलेला होता. तो कसा काय कोसळू शकतो खाली? मी वर छताकडे बघितलं तर मला असं दिसलं की ते लोखंडी हुक देखील वाकलं होतं. म्हणजे कोणीतरी खूप ताकदीने तो पंखा खालच्या बाजूला ओढला होता आणि त्यामुळे ते लोखंडी हुक वाकलं होतं. पण ते हुक इतकं साधं नव्हतं की ते सहजासहजी वाकवता येईल. इतकं तकलादू तर नक्कीच नव्हतं. पंख्याचा तो आवाज इतका भयानक होता की पंखा जमिनीवर आदळल्यावर त्याची चारही पाती छत दिशेला वाकली गेली. महाराज आणि त्यांच्या शरीरात झटके देऊ लागले. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांनी डोळे पूर्णपणे फिरवले होते. मला माझं वचन पूर्ण करून हवंय. मला तुमच्या खानदानातल्या पूर्वजांनी वचन दिलं होतं. तोच संकल्प तुझ्या नवऱ्यानेही उचलला होता. आता मला दुसरं काही माहिती नाही. माझं कार्य मला पूर्ण करून हवंय. तुमच्या वाट्याला आलेलं कार्यभाग तुम्ही पूर्ण केलाच पाहिजे. तुझ्या नवऱ्याने केलं काय किंवा तू केलं काय मला फरक पडत नाही, पण हे कार्य पूर्ण झालंच पाहिजे. तरच मी तुझ्या नवऱ्याला सोडेन. आता तू ठरव काय करायचं. महाराजांच्या तोंडून एक विचित्र असा आवाज बाहेर येत होता. आवाज स्त्रीचा होता की पुरुषाचा तेच कळत नव्हतं. मी विचारलेल्या शंकेमुळे कदाचित ती अशुभ शक्ती नाराज झाली होती आणि तिने थेट महाराजांच्या शरीरात प्रवेश करून मला हा संदेश अगदी स्पष्टपणे दिला होता. माझ्या हातापायाची थरथर झालेली. महाराजांच्या सोबत आलेल्या त्या दोन्हीही स्त्रिया देखील भीतीने 4 पावलं मागे सरकल्या होत्या. मी त्या दोघींकडे बघितलं. त्यातल्या एकीने मला हाताने इशारा करत हात जोडायला सांगितले. तिच्या इशाऱ्यात मी देखील तो संकल्प करावा हा एक गुप्त असा संदेश देखील होता. हे माझ्या लक्षात आलं. कृपा कर, माझ्या नवऱ्याला सोड. त्यांनी जे काम हाती घेतलं होतं, त्यांनी जे वचन दिलं होतं ते पूर्ण करायची जबाबदारी आता मी स्वतःवर घेते. प्लीज माझ्या नवऱ्याला मारू नकोस. त्यांना कोणतीही इजा पोहोचवू नकोस. मी हे वचन पूर्ण करीन. मी हा संकल्प करते की माझ्या पतीने आणि त्याच्या पूर्वजांनी जे वचन दिलं आहे, जो कार्यभाग आमच्या वाट्याला आला आहे, तो मी पूर्ण करेन. मी रडत रडत भेदरलेल्या आवाजात बोलले. महाराजांच्या तोंडून आता ते विचित्र असे हुंकार बाहेर येत होते आणि तितक्यात महाराजांनी शरीराला एक झटका दिला आणि ते त्या सोफ्यावरून खाली पडले.
मी त्यांच्याकडे बघत घाबरत उभी राहिले आणि तितक्यात माझ्या मागच्या भिंतीला लागून असलेल्या खिडकीची एक काच आपोआप फुटली. जणू काही त्या शक्तीने त्या खोलीतून बाहेर जाताना त्या खिडकीचा वापर केला असावा. जाता जाता देखील तिने तिचा क्रोध त्या खिडकीच्या काचेला फोडत व्यक्त केला होता. त्या दोन्ही स्त्रियांनी आणि मी मिळून महाराजांना पुन्हा एकदा जमिनीवरून उठवलं आणि सोफ्यावर बसवलं. ते बेशुद्ध झाले होते. त्यांच्या तोंडातून फेस येत होता आणि नाकातून रक्त येत होतं. ती शक्ती खूपच भयानक होती. एका सिद्ध पुरुषाची देखील तिने अशी अवस्था केली होती, तर आम्ही तर सामान्य माणसं होतो. आता काय करायचं ते कळत नव्हतं. महाराजांना पाणी पाजलं. काही वेळ ते तसेच पडून होते आणि काही वेळातच त्यांना हळूहळू जाग आली. पुढची 10 ते 15 मिनिटे ते अगदी शांतपणे नुसतेच शून्यात नजर लावून सोफ्यावर पडून राहिले. 10-15 मिनिटानंतर कदाचित त्यांच्यात थोडीशी ताकद आली असावी. ते उठून बसले. अनुजाबाई, नक्की इथे काय घडलं हे मी विचारणार नाही, पण मला त्यांचा अंदाज आहे. कुठेतरी मला आठवतंय देखील थोडं थोडं की नक्की तुम्ही काय म्हणालात आणि त्या शक्तीने माझ्या तोंडून नक्की कोणती वाक्ये तुमच्यापर्यंत पोहोचवली. तुम्ही त्या शक्तीला एक वचन दिलं आहे. आता पहा, तुमच्या पतीची तब्येत नक्कीच सुधारेल. त्यांना कोणताही त्रास होणार नाही. स्त्रीची शक्ती खूप मोठी आहे अनुजाबाई. तुम्ही हे काम नक्कीच पूर्ण करू शकाल. मला विश्वास आहे. आम्ही आता निघतो. तुम्हाला देखील आता तसेच अनुभव यायला लागतील जसे तुमच्या मिस्टरांना आले होते. तुम्हाला जेव्हा केव्हा पहिला अनुभव किंवा पहिलं स्वप्न पडेल तेव्हा तुम्ही नक्कीच मला कळवा. या कामात मी नक्की तुमची मदत करेन, महाराज म्हणाले आणि आता त्या दोघींना घेऊन तिथून निघून गेले. माझ्या हातापायाची थरथर अजूनही थांबलेली नव्हती. मी ते गेल्यानंतरही काही वेळ तशीच हॉलमध्ये बसून राहिली. जमिनीवर पडलेला तो पंखा आम्ही मगाशी उचलून बाजूला ठेवला होता. तो पंखा पाहून आणि ती फुटलेली काच पाहून माझी भीती अजूनच वाढली होती. तासाभराने उठून मी बेडरूममध्ये गेले आणि पाहते तर काय, तुझे बाबा आता उठून बसले होते. त्यांच्या अंगावर ते फोड जरी तसेच होते तरी निदान आता तुझे बाबा उठून बसले तरी होते. त्यांच्यात तेवढी तरी ताकद आलेली होती. ती जबाबदारी आता माझ्यावर आली होती आणि आता तुझ्या बाबांची तब्येत नक्की सुधारेल हा विश्वास माझ्या मनात उत्पन्न झाला होता. पण हे काम आता मी कसं करणार होते हा प्रश्नही माझ्या मनात होता. म्हणता म्हणता 2 महिने तसेच गेले. घरातलं वातावरण अतिशय हलकं झालं होतं. तुझ्या बाबांची तब्येतही सुधारली होती. त्यांच्या अंगावर असलेले ते फोड 1 महिन्यात पूर्णपणे नाहीसे झाले होते. त्यांच्या अंगात असलेला अशक्तपणा देखील आता नाहीसा झालेला. ते आता परत एकदा आधीसारखे झालेले. किडनीचा त्रास देखील आता होत नव्हता. पण 2 महिने उलटूनही मला कुठलाही संकेत अजून मिळालेला नव्हता. ना मला कुठलं स्वप्न पडलं होतं. मला रोज हीच धाकधूक लागलेली असायची की आज रात्री मला ते स्वप्न पडेल आणि माझ्यावरती जबाबदारी सोपवण्यात येईल. पण तसं काही झालं नाही. 2 महिने उलटून गेले. मध्यंतरी मी महाराजांकडे 2-4 वेळा जाऊन आले. महाराजांनी मला सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. त्या शक्तीच्या मनात असेल तेव्हाच ती तुम्हाला संकेत देईल. त्यामुळे असं समजू नका की तुम्ही सुटला आहात किंवा रोज त्या तणावाखाली देखील राहू नका. मला काय करावं हे महाराजांनी सांगितलं होतं. आर्थिक समस्या हळूहळू आता सुटत चालल्या होत्या. नक्की आठवत नाही कुठला दिवस होता, पण बहुतेक फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा सुरू असावा. जेवण वगैरे करून आम्ही आमच्या बेडरूममध्ये झोपलो होतो. अचानक कुणीतरी माझ्या कपाळावर त्याचा थंड हात टेकवला. तो स्पर्श नक्की समजतच नव्हता. तो स्पर्श इतका थंड होता की क्षणभरातच माझं कपाळ अक्षरशः बधीर झालं. मी दचकून जागी झाले आणि उठून बसले. आजूबाजूला मी बघितलं. आजूबाजूला काहीच नव्हतं. तुझे बाबा पलंगावर शांतपणे झोपलेले होते आणि अचानक तसाच थंड स्पर्श
मला माझ्या खांद्यावर जाणवला. दचकून मी उजव्या बाजूला बघितलं. काळ्या कापडात पूर्णपणे स्वतःचं शरीर आच्छादलेली कोणीतरी मानवी आकृती माझ्या मागे उभी होती. त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत कुणीतरी एका रेशमी काळ्या वस्त्रात त्याला पूर्णपणे आच्छादलं होतं. चेहऱ्याच्या भागात त्या कापडाला 2 छिद्र दिसत होती आणि त्यातूनच चमकणारे त्याचे ते डोळे अगदी स्पष्ट दिसत होते. ते जे काही होतं ते माझ्या समोरून आता चालत दरवाजाच्या दिशेला गेलं. त्याने त्या खोलीचे दार उघडलं. जणू काही ते मला बोलवत होतं. मी पलंगावरून उठले आणि त्याच्या मागे मागे चालू लागले. म्हणता म्हणता ते मला घराच्या बाहेर आणि तिथून गेटच्या बाहेर घेऊन गेलं. मी चालत होते. चालत चालत मी कुठे चालले होते माझंच मला माहिती नव्हतं. पण जणू काही माझं पूर्ण शरीर, माझा मेंदू आणि माझं मन सगळं काही त्याच्या ताब्यात होतं.